हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली गुढीची साडी, शाही मस्तानी साडी कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला गुढीची शाही मस्तानी साडी कशी स्टिच करायची, कटिंग करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे बघू शकता मी 2 मीटर कापड घेतलेला आहे, उंची घेतलेली आहे 31 ते 32 इंच आपल्याला पाहिजे उंची। तो उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आणि इकडे बघा 7 इंच मी खाली घेतलेला आहे उंची इकडची। आणि असं क्रॉस मध्ये मी आता इथे लाईन ड्रॉ करून घेते। जर तुम्ही डायरेक्ट कट करून जरी घेतलात तरी काही हरकत नाही। तर हे बघा इथे मी अशा प्रकारे आता लाईन ड्रॉ करून डायरेक्ट कट करून घेणार आहे। तर अतिशय सोपी अशी गुढीची साडी तयार होणार आहे आपली। आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही साडी तयार करू शकता। तुमच्याकडे जर कापड असेल तर 1 मीटर मध्ये सुद्धा करू शकता, परंतु 1 मीटर मध्ये थोडीशी छोटी होते। तर ज्यांच्याकडे जागा नसते, कोणी सिटीला खिडकीमध्ये वगैरे गुढीची साडी गुढी उभा करतात, तर त्यांच्यासाठी 1 मीटर मध्ये पुष्कळ मोठी होऊन जाते। तर त्यांनी घरच्या घरी 1 मीटर मध्ये करू शकता किंवा ब्लाउज पीसच्या तुकड्यामध्ये सुद्धा करू शकता। आणि या अगोदर सुद्धा मी 2-4 प्रकारच्या गुढीच्या साड्या तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर तो जरी पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या। तर त्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे। पैठणीचे बनवू शकता तुम्ही, तशा प्रकारे खणामध्ये बनवू शकता किंवा अशा प्रकारे काठपदरमध्ये सुद्धा बनवू शकता। तर हे बघू शकता इथं मी क्रॉसमध्ये जे आहे तर ते इथं कटिंग करून घेतलेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि लगेच म्हणजे एक 10 मिनिटांमध्ये सुद्धा होऊन जाईल अशी साडी आहे। 10 मिनिट सुद्धा वेळ लागणार नाही, त्याच्यापेक्षाही कमी वेळात होऊन जाईल। तर आता इथे बघू शकता एका बाजूला मी आता क्रॉसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि उलटी बाजू आहे तर ते आतल्या बाजूने ठेवलेली आहे। आणि ही बघा सुलट बाजूने आपल्याला या अशा निऱ्या घालून घ्यायच्या आहेत। आता पलीकडच्या बाजूने थोडंसं मी कापड एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, अर्धा ते पाऊण इंच, ते फोल्डिंगसाठी आपल्याला, आणि तिथे लेस अटॅच करून घेणार आहोत आपण। तर हे बघा आता खालीच आपण ठेवून अशा प्रकारे निऱ्या पाडून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अशा निऱ्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला खालच्या बाजूने, म्हणजे खाली इथंच ठेवून निऱ्या पाडल्या म्हणजे मशीनवरती आपल्याला स्टिचिंग करायला बरं पडतं। तर हे बघा आता ही 31 ते 32 इंचाची गुढीची साडी तयार होणार आहे आपल्याला। आणि ही सेमी पैठणीची आहे। तर खूप छान कलर दिसतो, लाल कलर आणि हिरवा बॉर्डर, तर कॉन्ट्रास्टमध्ये आहे, खूप सुंदर आहे कलर। तर हे बघा अशा प्रकारे आपली साडी तयार, म्हणजे अर्धी साडी तर इथंच खालीच तयार झालेली आहे। तर अशाच प्रकारे आता इथं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि हेच असं उचलून आपण मशीनवर घेऊन जाणार आहोत। तर इथे बघू शकता 31 इंच झालेलं आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने मी इथे रेषा मारून घेतलेली आहे। आता हे कट न करता डायरेक्ट मी आता आपण मशीनवरती जाणार आहोत। मशीनवरती राहिलेला भाग मी तुम्हाला दाखवून देते। तर हे बघा इथं मशीनवरती मी आहे अशीच साडी उचलून आणलेली आहे। आणि इथं बघू शकता ह्या निऱ्या सगळ्या आता मी व्यवस्थित सेट केलेल्या आहेत। आणि एक लाईन म्हणजे एक टिप मारून घेते आणि टिप मारून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते आपण इथं कापड कटिंग करून घेणार आहोत। कारण काय होतं, अगोदरच जर कट केलं तर ते खालीवर येऊ शकतं, तर त्यामुळे आपण टिप मारून घ्यायची आहे। आणि नंतर हे बघा अशा प्रकारे एक्स्ट्राचं कापड जे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे। तर आता इथे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि आता हा जो भाग होता फोल्डिंगचा, तर इथे मी फोल्ड करून घेते। आता ही सुलट बाजूलाच मी फोल्ड करून घेते, कारण इथं मी लेस अटॅच करणार आहे। आणि तुम्ही जर लेस जर अटॅच करणार नसाल तर पाठीमागच्या बाजूने जरी फोल्ड करून घेतलं तरी चालेल, लेसमुळे थोडासा लुक छान येतो। तर आणि काय होतं, पलीकडे जर आपण स्टिचिंग केलं, हे फोल्ड केलं, परत लेस लावली तर पाठीमागच्या बाजूनं फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही। तर त्यामुळे आतल्या बाजूनच म्हणजे सुलट बाजूने मी फोल्ड करून घेते आणि याच्यावरती एक गोल्डन कलरची लेस मी अटॅच करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कॉन्ट्रास्ट पण लेस लावू शकता। म्हणजे आता इथे ग्रीन कलरचं काठ आहे तर ती तुम्ही इथे ग्रीन कलरची सुद्धा लेस लावू शकता। आता बघा तुमच्याकडे जर मोठी लेस असेल तर दोन्ही बाजूला तुम्ही टिप मारून घ्यायची आहे। इथे माझी छोटी लेस असल्यामुळे बरोबर मध्यावरती मी टिप मारून घेते। आणि साईडला बघा पाइपिंग एवढा, म्हणजे पाइपिंग दिसेल एवढं पलीकडच्या बाजूने मी थोडंसं असं अंतर सोडलेलं आहे, जवळजवळ एका रेषेचंच अंतर आहे, मग ते पाइपिंगचा लुक येतो। तर इथे बघा अशा प्रकारे आता मी लेस अटॅच करून घेतलेली आहे। आणि साडी खूप सोपी आहे आणि
म्हणजे घरी तुम्ही जर नवीन जरी असाल स्टिचिंग करणारे तरी तुम्हाला ही साडी स्टिच करता येऊ शकते। आणि याच्यानंतर आपण या साडीचा उपयोगसुद्धा करू शकतो। आपली जी आपण रेग्युलर जी साडी नेसवतो म्हणजे गुढीला घालतो तर ती साडी खूप मोठी असते, मग ती घालण्यासाठी वगैरे बांधण्यासाठी खूप वेळ जातो आणि ते दोघं जण लागतात तरी त्याला, मग ते त्यासाठी ही अशी जर साडी असेल तर खूप सुंदर म्हणजे लगेचच साडी नेसवून होईल। तर त्याच्यानंतर बघा इथे 5 ते 6 इंचाचं मी असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे कापड आणि कट करून घेते चौकोन असा कपडा। म्हणजे ही आपल्याला वरची टोपी म्हणजे जी कॅप आहे ती वरची आपल्याला काठी आतमध्ये टाकून आपण जी नॉट बांधतो तर ही आहे त्यासाठी। तर इथे बघा एका साईडला आता उलट्या बाजूने ठेवलेलं आहे, जे कापड कट केलेलं होतं ते उलट्या बाजूने आतल्या बाजूने, आणि सुलट बाजू आहे, सुलट बाजूवरती मी इथे जॉईंट करून घेते बघा। तर उलट बाजू ठेवलेलं आहे काटाचं आणि असं जॉईंट करून घेते मी आता इथे जॉईंट करून झाल्याच्या नंतर पलटी करून घेऊन दाबटीप मारून घ्यायची आहे, म्हणजे सुलटवर सुलट एकदम छान अशी फिनिशिंग दिसते बघा इथं आता आपल्याला। आणि जे टोपी करणार आहोत आपल्याला आतमध्ये जे आपण जी काठी असते ती टाकण्यासाठी तर ती पाठीमागच्या बाजूला येते। तर आता जे नॉट होतं आपण कट करून घेतलेलं तर ते नॉट आपण इथे अशा प्रकारे नॉट लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला। आता नॉट लावून झाल्याच्या नंतर हे बघा जो भाग होता सुलट बाजूचा आतमध्ये टाकली सुलट बाजू टोपीसाठी, आणि हे बघा अशा प्रकारे चौकोन अशी मी टिप मारून घेते। तर आता ही झाली आपली टोपी आणि दोन्ही बाजूला खालच्या बाजूने लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे शिलाई उसवली जाणार नाही। आणि एक्स्ट्राचं जे कापड होतं तर ते इथं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। आणि ही झाली आता आपली गुढीची साडी तयार झालेली आहे, तर बघू शकता। आणि आता राहिले फक्त आपल्याला जे नॉट आहेत तर त्या नॉटला आपण छोटे छोटे लटकन तयार करणार आहोत गोंडे। तर हे बघा अशा प्रकारे आपण इथं बांधून घेऊ शकतो काठी आतमध्ये टाकून। तर गोंडेसुद्धा इथं मी हे बघा अशा प्रकारे तयार करून घेते। 2-2 ते 2.5 इंचाचे चौकोन तयार करून घ्यायचेत आणि आपण ब्लाउजला जसे लावतो गोंडे तसेच गोंडे इथे लटकन तयार करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही लटकन मी तयार करून घेतलेले आहेत। तर मैत्रिणींनो तुम्हाला ही गुढीची साडी कशी वाटते, कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत सोपी वाटली का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। आणि या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या। आणि हे बघा खूप सुंदर अशी साडी आपली तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका। तुमच्या एका लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि तुम्ही छान असा सपोर्ट करताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। तर आपल्या चॅनलवरती बरेच सारे स्टिचिंगच्या रिलेटेड व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। पेपर कटिंग आहे, प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग आहे, कटोरी ब्लाउजचं आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट कपड्यावरती ब्लाउज कटिंग आहे, स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत, त्याच्यानंतर पाठीमागचं गळ्यांचं आहे, बाहीचं डिझाईन आहे, सगळे डिझाईन कटिंग स्टिचिंग सगळं आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।